फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज तुम्ही हे बघू शकता, हे कोलियसचं प्लांट आहे आणि हे आपल्या बागेसाठी खूप छान असं प्लांट आहे की आपल्या बागेमध्ये फुलांची कमतरता असेल तर हे प्लांट आपल्या बागेमध्ये असेल तर अजिबात फुलांची कमतरता भासू देत नाही। असं हे कलरफुल सुंदर असं हे कोलियस प्लांट आहे आणि याची जास्त काहीच काळजी घ्यायची गरज नाही। आपण छोट्या छोट्या गोष्टी याच्या लक्षात घेतल्या तर जास्त तर याची काहीच काळजी आपल्याला घ्यायची गरज पडत नाही। आणि आपण हे आपल्याकडे जर एक प्लांट असेल तर यापासून आपण अनेक हजारो प्लांट हे आपल्या बागेमध्ये तयार करू शकतो। असं हे सुंदर आणि छान असं हे प्लांट आहे आणि वर्षानुवर्ष हे आपल्या बागेमध्ये राहणारं असं हे प्लांट आहे। तर इकडे बघू शकता, हे माझ्याकडे सुद्धा हे 2 कलरचे प्लांट आहेत आणि हे बघू शकता याच्या पानाचा कलर वेगळा आहे आणि हे जे आहे याच्यासुद्धा पानाचा कलर वेगळा आहे। म्हणजे आपण हे असे खूप कलरमध्ये हे प्लांट उपलब्ध आहेत, परंतु माझ्याकडे हे 2च कलरचे प्लांट आहेत आणि हे सुद्धा मी छोट्या छोट्या कटिंग्स याच्या आणल्या होत्या। हे काय मी विकत आणलेले प्लांट नाही आहेत, कोणाकडून तरी मी हे 2 असे छोटे छोटे याच्या कटिंग्स कट करून आणल्या होत्या। तर त्यापासूनच मी हे खूप सारे अनेक प्लांट तयार केलेले आहेत आणि याची जर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर हे वर्षानुवर्षे आपल्या बागेमध्ये राहतात आणि याला लावणेसुद्धा खूप सोपे आहे। म्हणजे याची काडीसुद्धा आपण मातीमध्ये टोचून दिली तर हे लगेच लागतं आणि याची एवढ्या लवकर वाढ होते, एवढं बुशी प्लांट होते। म्हणजे याची जर वरच्या आपण जे शेंडे आहेत ते छोटे छोटे शेंडे जर कट करत राहिलो तर हे एकदम असं बुशी प्लांट होतं आणि दिसायलासुद्धा असं गुच्छासारखं दिसतं। म्हणजे असं जसं की असं वाटतं हे फुलांचा गुच्छच आहे, इतकं सुंदर हे प्लांट आहे। आणि याला काय असं सेपरेट कुंडीमध्येच लावणं किंवा याला मोठी कुंडी देणं असं सुद्धा काही नाही। आपण जर याला छोट्या छोट्या डब्यामध्ये सुद्धा लावलं तरी सुद्धा हे छान प्रकारे राहतं। याचे परंतु जे फुलं याला येतात ते कट केले तर हे छान असं बुशी प्लांट होतं, नाहीतर हे असं सरळ काडीसारखंच वाढतं आणि ते दिसायलासुद्धा छान दिसत नाही। म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे। आपल्याला जर हे असं छान बुशी प्लांट पाहिजे असेल तर आपण याची नेहमी याचे शेंडे कट करत राहिले तर असं हे सुंदर बुशी प्लांट तयार होतं। हे बघू शकता किती सारे मी प्लांट तयार केलेले आहेत आणि दिसायला तर हे खूप सुंदर असे दिसत आहेत आणि हे उन्हाळ्यामध्ये तर एवढं छान फुलतं हे झाड, म्हणजे एवढी छान याची वाढ होते, खूप छान वाढ होते। परंतु याला हे उन्हाळ्यामध्ये वाढतं, परंतु याला जास्त जर थंडी पडली तर हे थंडीमध्ये मरण्याची सुद्धा शक्यता असते। इकडे बघू शकता हे भिंतीवर सुद्धा मी ज्या छोट्या छोट्या कुंड्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा मी तयार केलेले आहेत। म्हणजे इकडे हे बघू शकता हे डब्यामध्ये सुद्धा मी लावलेले आहेत आणि हे प्लांट जर आपल्याला लावायचे हे सुद्धा मी लावून दाखवणार आहे। इकडे तेलाच्या कॅनीमध्ये सुद्धा मी हे कोलियस लावलेले आहे, कारण मला खूप हे प्लांट आवडतं, कारण याची जास्त काहीच काळजी घ्यायची गरज नाही। म्हणजे आपण जर याला सकाळी सकाळी याला सकाळचं ऊन चालतं, परंतु जास्त ऊन पडलं तर हे झाड लगेच हे प्लांट लगेच सुकतं, म्हणजे मान टाकते लगेच। याची जे पानं आहेत ते लगेच सुकल्यासारखे दिसतात। म्हणून उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला याला दररोज पाणी द्यावं लागतं। मी तरी याला कारण हे उन्हामध्ये असल्यामुळे मी याला दररोज पाणी देते, नाहीतर हे प्लांट सुकून जातात। तर याची बघू शकता आपल्याला अशी कटिंग्स घ्यायची आहे। जर याच्या बुडाला जर पानं असले तर ते पानं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, परंतु मी अशी काडी घेतलेली आहे की त्याला खाली बुडामध्ये पानं नाही आहेत आणि ते मी आधीच कुंडी तयार केलेली आहे आणि ही सुद्धा एक जी फांदी घेतलेली आहे ती आधीच तुटली होती, तर ती सुद्धा मी लावून घेते। म्हणजे हे तुटलेले फांदे सुद्धा आपण दुसरीकडे लावले तर त्या लगेच लागतात। तर इथे बघू शकता मी ही कुंडी आधीच तयार केलेली आहे। याच्यामध्ये दुसरं प्लांट होतं, परंतु ते खराब झाल्यामुळे मी आता हे कोलियस लावून घेते। तर इथे मी या छोट्या कुंडीमध्ये सुद्धा हे कोलियसची जी फांदी मी घेतलेली आहे ती लावून घेतलेली आहे, कारण मी अशाच पद्धतीने हे एकापासून अनेक प्लांट तयार केलेले आहेत। आणि याची माती जर आपल्याला तयार करायची असते तर याची माती आपल्याला अशी छान भुसभुशीत, म्हणजे दुसऱ्या प्लांटला आपण जशी तयार करतो तशीच तयार करायची, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी साचून राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते। आपल्याला प्रत्येकच कुंड्यामध्ये तशी माती तयार करायची असते। तर तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये कोलियस प्लांट लावू